नमस्कार. बेरोजगारी आणि सुशिक्षितांची बेरोजगारी या विषयावर मी समाजाला एक सल्ला सांगत आहे की सुशिक्षित होण्यासाठी लहानपणापासून बालवाडीपासून तर थेट डिग्री घेण्यापर्यंत त्याची वाटचाल असते. 17, 18, 25 वर्षापर्यंत शिक्षण चालू असतं. डिग्री झाल्यानंतर त्या फील्डमध्ये डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, प्राध्यापक होतात, PhD होतात आणि डॉक्टरेट होतात, सायंटिस्ट होतात वगैरे वगैरे वगैरे. या विषयावर एक मी ऐकलेला किस्सा आहे, विशेष करून राजकारण्याचा आहे, की एका वर्गामध्ये 3 मुलं असतात. एक अतिहुशार असतो, एक मध्यम असतो आणि एक खालच्या दर्जाचा म्हणजे माठ्या असतो. त्या पुढे जाऊन त्यांचे वयोमानाने पुढे जातात. तो मोठा हुशार असणारा मुलगा IAS पास होतो, कलेक्टर होतो, नंतर सचिव होतो, मंत्रालयात असतो. आणि जो 2 नंबर असतो, जो त्याच्यानंतरचा, तो सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा पास होतो, सुशिक्षित होतो, नंतर परीक्षा देतो आणि त्याच्या बुद्धीप्रमाणे तो मंत्रालयामध्ये 2 नंबर अधिकारी म्हणजे क्लर्क लेवलचा होतो. आता त्यानंतर त्यांना तो जो माठ्या असतो, कॉपी करणारा असतो, यांना विचारणारा असतो, तो अचानक एक दिवस या दोघांवर बॉसगिरी करणारा आमदार होऊन मंत्री होतो. हा किस्सा सांगितलेला आहे, बहुतेक राजकारणी वापरतात. म्हणून काही लोक म्हणतात शिक्षणाचा काय फायदा. शिक्षणाचा फायदा नाही. शिक्षणाचे D.Ed. B.Ed. केलेले बेकार आहेत, डिग्री घेतलेले बेकार आहेत. कलेक्टर UPSC परीक्षा देणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. सिलेक्शन ठराविक जागेसाठी असतं. 100-150 जागा देशभरातून असेल तर लाखोनी अर्ज असतात, लाखोनी परीक्षा देतात. D.Ed. B.Ed.चं पण तसंच आहे. आणि जेव्हा तो प्रत्येक परीक्षा पास होत जातो, विद्यापीठामार्फत त्याची परीक्षा कंडक्ट होते आणि कधी त्याची कॉपी करू नये म्हणून ते स्ट्रिक्ट असं आव्हान असतं आणि आदेश असतात आणि नियम असतात. आता हा सगळा पसारा, सगळा पर्वत पार करत माणूस ग्रॅज्युएट होतो, सुशिक्षित होतो. आणि या जे मी उदाहरण सांगितलं त्यामध्ये जो माठ्या असतो तो मंत्री किंवा आमदार कसा होतो आणि यांना वागवून घेतो. आता यावर कोणतंही विद्यापीठ नाही, बोर्ड नाही, UPSC बोर्ड नाही, MPSC बोर्ड नाही किंवा कोणतंही बोर्ड नाही, असं एक आत्ताची घडी आहे. परंतु सैनिक समाज पार्टीने शोध लावला आहे. आमदार खासदार होण्यासाठी सुद्धा एक बोर्ड आहे आणि त्या बोर्ड मेंबर 15-20 नव्हे, लाखोत आहेत. ते बोर्ड मेंबर लाखोत आहेत आणि त्या लाखो बोर्ड मेंबरने यांचं सिलेक्शन करायचं आहे. बोर्ड मेंबर म्हणजेच मतदार आणि त्यामध्येच हे सुशिक्षित आहेत, बेकार आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, ते बोर्डचे सदस्य आहेत. मग आता आपण सर्वांनी सैनिक समाज पार्टीचा सल्ला ऐकला तर योग्य माणूस योग्य जागेवर बसवणं हे ह्या बोर्डाचं काम आहे. मतदार बोर्ड याला आपण मतदार बोर्ड असं नाव देऊ आणि या बोर्डाच्या प्रत्येक सदस्याने उमेदवार निवडताना, उमेदवाराची परीक्षा घेताना, ज्याप्रमाणे UPSC MPSC मध्ये विविध परीक्षाचा प्रकार असतो, लेखी असते, प्रॅक्टिकल असतं, नंतर इंटरव्ह्यू असते, त्याप्रमाणे आता जर आपण प्रत्येक उमेदवाराची टेस्ट घेतली, कोणत्या बोर्डाने? मतदार बोर्डाने टेस्ट घेतली तर आपल्या गावापासून, सरपंचापासून, सरपंच सदस्यापासून, नगरसेवक
पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांची आपण टेस्ट घेणार. हे मतदार बोर्ड टेस्ट घेणार, यांचा बुद्ध्यांक तपासणार आणि हे अयोग्य असतील तर यांना जाऊ देणार नाहीत. हे किती महान कार्य आहे. या आम समाजातल्या बोर्डाचं महान कार्य आहे. म्हणून कॉपी करणारे पॉलिसी बनवायला जाणार नाहीत. माठे आमदार खासदार होणार नाहीत. 7वी 8वी नापास झालेले सरपंच होणार नाहीत. आणि शहरात सुद्धा असे अल्पशिक्षित नगरसेवक होणार नाहीत. म्हणून आता ह्या सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांनाच सांगितलं आहे, यू आर मेंबर ऑफ बोर्ड, सिलेक्शन बोर्डचे मेंबर आहात. कारण हा जो माणूस जातो तो म्हणतो मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. ती रेशिओ मी अनेक वेळा सांगितलेला आहे. कारण की हा जो तुमचा निवडून जाण्याचा प्रकार आहे तोच इलिगल आहे, तोच बेकायदेशीर आहे. कसा तर एक IPCमध्ये सांगितलं आहे की मतदारांना लालच दाखवू नका, मतदारावर दबाव आणू नका, मतदारांना पैसे वाटू नका. तर या गोष्टी कोण करील? निवडणूक आयोगाच्या किंवा प्रशासनाच्या त्या बस की बात नाही. कारण त्याला NC एक छोटा गुन्हा म्हटलेला आहे आणि त्याला 171 कलम IPCमध्ये टाकला आहे. 171 आहे, 171A आहे, 171B आहे, 171C आहे, 171D आहे. या कलमाचा कधी आम समाजाने वापर केला नसेल आणि ऐकलं तर नक्कीच नसेल. म्हणून या कलम फक्त पुस्तकामध्ये आहेत, प्रत्यक्ष याचा वापर होत नाही. म्हणून नको असलेले लोकप्रतिनिधी म्हणवतात, कारण त्यांना लोकप्रतिनिधी म्हणण्याची एक नैतिकता नसते. कारण ते कसे निवडून जातात हे त्यांना माहिती. म्हणून आम समाजातील नागरिकांना, मतदारांना मी आव्हान करत आहोत, सैनिक समाज पार्टी आव्हान करत आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा बोर्डाचा सदस्य. म्हणून विद्यापीठाचे प्राचार्य DNA वगैरे निवृत्त झाल्यानंतर बरेच न्यायाधीश निवृत्त होतात, बरेच सचिव निवृत्त होतात. हे सर्वांनी त्या प्रक्रियेमध्ये गेलेले आहेत. त्यांना माहीत आहे की हे जे लोकप्रतिनिधी नावाने आलेले आहेत ते वर्गातले माठे आहेत, कॉपी करणारे आहेत, दहशत करणारे आहेत. बऱ्याच हायस्कूलमध्ये तुम्ही ऐकलं असेल, अमुक आमदाराचा मुलगा कॉपी करताना पकडला, परंतु त्याच्या आमदारांच्या फोनमुळे त्याला सोडून देण्यात आलं. मग हा प्रकार जो आहे सुरुवातीपासूनच त्यांची जी प्रक्रिया आहे आमदारकी मेंबर होण्याची, नगरसेवक होण्याची, ही दादागिरीची आहे. आणि याला थांबवण्याचं काम आम समाजातील नागरिकांना करावं लागेल. आणि आम समाजातील नागरिक हा सैनिक समाज पार्टीला जोडल्यावर तो त्याचं कर्तव्य नक्की पार पाडेल. म्हणून बेकारी हटणार आहे, सुशिक्षित माणूस लोकप्रतिनिधी होणार आहे. त्यामुळे बेकारी दूर होणारच आहे आणि पॉलिसी मेकर हा सुशिक्षित बुद्ध्यांक असणारा होणार आहे. त्यामुळे सर्व समाजाने या सैनिक समाज पार्टीच्या थॉटफुल विषयाला निश्चित आपल्या हृदयामध्ये जागा करून द्यावी ही नम्र विनंती. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.